लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणजे निवडणूक। अमरावती महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीकरिता प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे। नुकतीच आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक तयारीचा सखोल आढावा घेण्याकरिता एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे। काय आहे त्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय आणि निवडणुकीची तयारी कुठपर्यंत पोहोचली आहे, पाहूया या विशेष वृत्तात। अमरावती महानगरपालिकेच्या 87 जागांकरिता होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकींची तयारी जोरात सुरू झाली आहे। निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे महानगरपालिका क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे। महानगरपालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी 15 डिसेंबर रोजी महानगरपालिका कॉन्फरन्स हॉलमध्ये निवडणूक प्रक्रियेच्या नियोजन आणि अंमलबजावणीचा सखोल आढावा घेतलाय। या निवडणुकीकरिता 15 जानेवारी रोजी सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत मतदान होणार असून 16 जानेवारी रोजी मतमोजणी होईल। अमरावती महानगरपालिकेत बहुसदस्यीय प्रभाग पद्धती असल्याने प्रभाग क्रमांक 9 वगळता प्रत्येक भागात 4 जागा राहणार आहेत। यंदाच्या निवडणुकीत 6,77,180 मतदार मतदान करतील, ज्यामध्ये 3,39,177 पुरुष, 3,37,935 महिला आणि 68 इतर मतदारांचा समावेश आहे। या बैठकीत आयुक्तांनी मतदानाचे प्रमाण वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात मतदार जागृती करण्याचे निर्देश दिलेत। तसेच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून मतदानाची टक्केवारी वाढवण्याच्या सूचनाही करण्यात आल्या। ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, स्तनदा माता आणि गर्भवती महिलांना मतदान केंद्रांवर प्राधान्य देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। सोबतच काही ठिकाणी पिंक मतदान केंद्र तयार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या। या निवडणुकीकरिता 8 निवडणूक निर्णय अधिकारी आणि 7 सहाय्यक निवडणूक अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। आचारसंहिता कक्ष, दक्षता समिती कक्ष आणि माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समितीची स्थापना करण्यात आली आहे। उमेदवारांकरिता 9 लाख रुपयांची खर्च मर्यादा निश्चित करण्यात आली आहे। कोणते वोटर सेंटरला तुम्ही काही स्पेशल स्वीप अंतर्गत वोटर सेंटर जसे सायन्स थीम करू शकता, इको फ्रेंडली करू शकता, असे वेगळे वेगळे करू शकता। बहुतशे केसेस मध्ये समजा काही सायन्स कॉलेज आहे तिथे सायन्स थीम करू शकता। ऐसे एक एक्सपेक्टेड आहे की प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सी मध्ये 7 झोन आहे, तर 7ही झोन मध्ये या एक्सपेक्टेड आहे। पिंक झोन, पिंक तो है ही है। आता तुम्ही आपल्या स्तरावर आरोनच पहा, मिनिमम 1-2 ते पूर्ण पिंक राहणार आहे, परंतु आपल्या स्तरावर आरोने याचं नियोजन करावे। अमरावती महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी आता खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे। 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे। प्रशासकीय स्तरावर तयारीचा सखोल आढावा घेऊन आयुक्त सौम्या शर्मा चांडक यांनी मतदानाची टक्केवारी वाढवण्याकरिता विशेष लक्ष केंद्रित केले आहे। 6,70,000हून अधिक मतदार या निवडणुकीत आपला हक्क बजावतील। प्रशासनाने केलेली ही तयारी अमरावतीकरांकरिता एक सुविधापूर्ण आणि निष्पक्ष निवडणूक प्रक्रिया सुनिश्चित करेल, यात शंका नाही। निवडणुकीसंबंधी पुढील प्रत्येक अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज।